हॅलो फ्रेंड्स, भागीरथ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण डेली करंट अफेअर्स 23 नोव्हेंबर आजच्या दिवशीचं करंट अफेअर्स त्यामधले काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपल्याला MPSC, UPSC, प्रिलिम्स, मेन्स या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये कामात येऊ शकतील. सो त्याबद्दल आपण आजच्या या सेशनमध्ये चर्चा करू. सगळ्यात पहिले हे सेशन कंप्लीट होईपर्यंत आपण कोणत्या अशा गोष्टी असतील की ज्या आपल्याला मिळतील, what will be the output that we will be having, त्याबद्दल जर आपण बघितलं तर काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरं आपल्याला नक्कीच या सेशनच्या नंतर तिथे देता येतील. देर आर सम क्वेश्चन्स विच कॅन बी आस्क्ड इन मेन्स एक्झाम. MPSC, UPSC दोन्हीमध्ये आपण बोलतोय की मेन्समध्ये काही प्रश्न विचारले जाऊ शकतील. फॉर एक्झाम्पल देर इज वन क्वेश्चन, what are the provisions enshrined in the Constitution of India regarding the independence of election commissioners? Comment on the effectiveness of these provisions. हा 10 मार्क आणि 150 शब्दासाठी विचारला गेलेला प्रश्न होता. सो बाय द न्यूज दॅट वी आर हॅव्हिंग टुडे, इलेक्शन कमिशन बद्दलची जी बातमी पहिल्याच पानावरती वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये आलेली आहे त्यामधून हा प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकेल बाय हॅव्हिंग द बेसिक आयडिया ऑफ दॅट टॉपिक. Then second question that you can answer after this session, that critically analyze the role of local government institutions in achieving the target of carbon neutrality with suitable examples. हा 15 मार्क आणि 250 शब्दासाठी विचारला जाऊ शकतो प्रश्न. असं नाही की हे प्रश्न ऑलरेडी विचारून झालेले आहेत. These are the sample questions that you can try after this session. नाउ लेट्स स्टार्ट दिस सेशन. सगळ्यात पहिली जी बातमी होती, पहिल्याच पानावरती आपल्याला द हिंदूमध्ये ही बातमी बघायला मिळते, दॅट सुप्रीम कोर्ट कॉल्स आउट सेंटर ओव्हर शॉर्ट टेन्युअर ऑफ द चीफ इलेक्शन कमिशनर्स. किंवा काही अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत की खूप कमी वेळाच्या टाईम स्पॅनमध्ये आपण बघतोय की चीफ इलेक्शन कमिशनर्स जे आहेत ते पुन्हा अपॉइंट होतात. म्हणजे पहिले इलेक्शन कमिशनर जे चीफ इलेक्शन कमिशनर त्यांची बदली होऊन नवीन व्यक्ती तिथे आपल्याला बघायला मिळतात. आणि मग यावरून सुप्रीम कोर्टनी सेंटरला क्वेश्चन केलं की इंडिपेंडन्स ऑफ इलेक्शन कमिशन बद्दल मग तुमचं काय एक्झॅक्टली डेडिकेशन आहे, आर यू विलिंग टू मेंटेन दॅट इंडिपेंडन्स ऑफ इलेक्शन कमिशन. आणि त्यावरून हा पूर्ण जो मुद्दा आहे समोर आलेला आहे, दॅट सुप्रीम कोर्ट सेड दॅट गव्हर्नमेंट पेज मियर लिप सर्व्हिस. उगीच म्हणजे सांगायचं म्हणून सांगायचं असं ते झालेलं आहे. दॅट द गव्हर्नमेंट इज सेईंग दॅट वी वॉन्ट टू मेंटेन दॅट काइंड ऑफ इंडिपेंडन्स, बट हियर सुप्रीम कोर्ट इज सेईंग दॅट यू आर सिम्पली मेंटेनिंग द लिप सर्व्हिस हियर टू द इंडिपेंडन्स ऑफ इलेक्शन कमिशन्स. आणि त्यामुळे हे एव्हिडंट कशामुळे झालेलं आहे? दिस इज एव्हिडंट फ्रॉम द वे द tenure of chief election commissioners have slid down from over 8 years in 1950s की 8 वर्ष एकच व्यक्ती चीफ इलेक्शन कमिशनर आपल्याला बघायला मिळतंय. नाउ इट इज अबाउट अ फ्यू हंड्रेड डेज ओनली आफ्टर 2004. आणि दिस इज नॉट ओनली अबाउट दिस गव्हर्नमेंट, बट ते ह्या आधीचे जे गव्हर्नमेंट्स होते, बोथ काँग्रेस अँड अदर गव्हर्नमेंट्स ऑल्सो, त्याबद्दलही सुप्रीम कोर्ट इथे बोलत होतं. सो सुप्रीम कोर्ट कॉल्स आउट सेंटर ओव्हर टेन्युअर्स ऑफ CECs. नाउ ही झाली बातमी. आता आपल्या बेसिक टेक्स्टबुकमध्ये जर आपण आलो पॉलिटीच्या आणि त्यामधून काही मुद्दे जर पिक केले तर आपला हा टॉपिक जो आहे तो कंप्लीट होऊ शकतो. बिकॉज फर्स्ट व्हेन द न्यूज इज टॉकिंग अबाउट द इंडिपेंडन्स ऑफ इलेक्शन कमिशन, त्यामध्ये मग आपल्याला बेसिक टेक्स्टबुकमध्ये काय माहिती बघायला मिळते. तर सगळ्यात पहिले प्रोव्हिजन्स अबाउट द इंडिपेंडन्स ऑफ इलेक्शन कमिशनर्स. आणि जेव्हा आपण प्रोव्हिजन्सबद्दल बोलतोय तर सगळ्यात पहिले आपल्याला आर्टिकल 324 समोर येते. बिकॉज दिस इज द आर्टिकल इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया विच टॉक्स अबाउट द प्रोव्हिजन्स टू एन्श्युअर द इंडिपेंडन्स ऑफ इलेक्शन कमिशन. मग आता आर्टिकल 324 आपल्याला काय सांगते, तर सगळ्यात पहिले द चीफ इलेक्शन कमिशनर इज प्रोव्हाइडेड विथ द सिक्युरिटी ऑफ टेन्युअर. फर्दर यामध्ये बेसिकमध्ये आपण गेलो तर आपल्याला दिसते की हे जे चीफ इलेक्शन कमिशनर्स आहेत यांचं रिमूव्हल कसं होतं, प्रिलिम्समध्ये विचारलं जाऊ शकते. चीफ इलेक्शन कमिशनरचं रिमूव्हल कसं होतं, इट इज सेम ॲज दॅट ऑफ द सुप्रीम कोर्ट जज. आणि इथे जर आपण बघितलं तर सिक्युरिटी ऑफ टेन्युअर आपल्याला बघायला मिळते. देन सेकंड इम्पॉर्टंट प्रोव्हिजन विच वी कॅन टॉक अबाउट हिअर इन आर्टिकल 324, it is about the service conditions of chief election commissioner.
जर एखादा व्यक्ती चीफ इलेक्शन कमिशनर म्हणून अपॉइंट झालेला आहे आणि अपॉइंटमेंट झाल्याच्या नंतर त्याच्या सर्व्हिस कंडिशन्समध्ये त्या व्यक्तीच्या डिसएडव्हान्टेजसाठी काही चेंजेस करता येऊ शकणार नाहीत, असं ह्या प्रोव्हिजनमध्ये सांगितलेलं आहे. दॅट यू कॅन नॉट सिम्पली चेंज दी सर्व्हिस कंडिशन्स फॉर द डिसएडव्हान्टेज ऑफ दॅट पर्सन. आणि हे एक इंडिपेंडन्ससाठी ॲड केलं गेलेलं प्रोव्हिजन आहे. दॅट सर्व्हिस कंडिशन्स ऑफ द चीफ इलेक्शन कमिशनर कॅन नॉट बी वॅलिड टू हिज डिसएडव्हान्टेज आफ्टर हिज अपॉइंटमेंट. That is the second provision. Third important provision is that if you want to remove the other election commissioners, we basically talk about the chief election commissioner plus 2 election commissioners. तर हे जे बाकीचे जे इलेक्शन कमिशनर्स आहेत और इवन ॲट द ग्राउंड लेवल यू आर हॅव्हिंग रिजनल कमिशनर्स, जर यांना जर तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला चीफ इलेक्शन कमिशनरचं रिकमेंडेशन महत्त्वाचं राहणार आहे. So this is one more provision that any other election commissioner or regional commissioner cannot be removed from the office except on the recommendation of the chief election commissioner. आता हे काही मुद्दे आपल्याला दिसत आहेत आर्टिकल 324 मध्ये जे इंडिपेंडन्स बद्दल बोलत आहेत. बट देर आर सम इश्यूज और सम फ्लॉज इन दिस सेटअप. मग काय एक्झॅक्टली कन्सर्न्स आपल्याला बघायला मिळतात की कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन केलेल्या नाही आहेत. हायली इम्पॉर्टंट फॉर प्रिलिम्स एक्झाम ॲज वेल, की सगळ्यात पहिले जर आपण बघितलं तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, चीफ इलेक्शन कमिशनर यांचं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे याबद्दल कोणताही इथे प्रोव्हिजन ॲड केलं गेलेलं नाही आहे. सो दी कॉन्स्टिट्यूशन हॅज नॉट प्रिस्क्राईब्ड दी क्वालिफिकेशन किंवा लीगल क्वालिफिकेशन काय असेल किंवा एज्युकेशनल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, ज्युडिशियल, कोणत्याही प्रकारचं क्वालिफिकेशन मेन्शन झालेलं नाही आहे रिगार्डिंग द मेंबर्स ऑफ द इलेक्शन कमिशन. दिस इज द फर्स्ट कन्सर्न. सेकंड कन्सर्न जर आपण बघितला तर कॉन्स्टिट्यूशन हॅज नॉट स्पेसिफाईड द टर्म ऑफ मेंबर्स ऑफ द इलेक्शन कमिशन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट की टर्म जी आहे ती आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन केली गेलेली नाही आहे. अँड देन थर्ड पॉईंट, द कॉन्स्टिट्यूशन हॅज नॉट debarred the retiring election commissioners from taking any further government service. त्यामुळे असं होऊ शकते की गव्हर्नमेंट सर्व्हिस आफ्टर रिटायरमेंट दॅट पर्सन इज गेटिंग दी गव्हर्नमेंट सर्व्हिस, त्यामुळे रिटायरिंग फेजमध्ये असे काही डिसिजन्स घेतले जाऊ शकतील ते प्रो गव्हर्नमेंट आहे. दिस कॅन बी पॉसिबिलिटी आणि त्यामुळे हा एक कन्सर्न आपल्याला इथे बघायला मिळतो. सो इथपर्यंत आपण ही जी पहिली बातमी बघितली त्यामध्ये बेसिक बातमी अशी होती की इंडिपेंडन्सवरती एक्झॅक्टली गव्हर्नमेंट किती सिरियस आहे इंडिपेंडन्स ऑफ इलेक्शन कमिशनवरती, त्यावरती सुप्रीम कोर्टने क्वेश्चन केलेला होता. अँड रिगार्डिंग दॅट वी हॅव सीन दी बेसिक्स ऑफ दिस पर्टिक्युलर न्यूज. नाउ लेट्स टॉक अबाउट दी सेकंड न्यूज जे एडिटोरियल होतं बेसिकली, अँड इट इज टॉकिंग अबाउट दी कार्बन न्यूट्रॅलिटी की ज्यामध्ये आपण बघतोय की झिरो कार्बन डेव्हलपमेंट अँड फर्दर थिंग्स रिलेटेड टू दिस कार्बन न्यूट्रॅलिटी ह्या एडिटोरियलमध्ये डिस्कस केल्या जात होत्या. आणि इथे त्यांनी जे टायटल दिलेलं होतं थिंक लोकल क्लायमेट ॲक्शन, थिंक मिनांगाडी. सो हे टायटल होतं मिनांगाडी. इट इज नाव द प्लेस जे केरळमध्ये आपल्याला बघायला मिळते. सो दी क्रक्स ऑफ दिस एंटायर न्यूज एंटायर एडिटोरियल वॉज की लोकल लेवलवरती आपण वेगवेगळ्या ठिकाणी बघतो की क्लायमेट रिलेटेड इंटरव्हेन्शन्स जे आहेत ते आपल्याला इंटरनॅशनल लेवलवरती, नॅशनल लेवलवरती बघायला मिळतातच. बट अनलेस यू आर डुईंग इट ॲट दी लोकल लेवल, तोपर्यंत या गोष्टी ज्या आहेत त्या सस्टेनेबल वेमध्ये होऊ शकणार नाही आहेत. अँड बिकॉज ऑफ दॅट यू नीड टू थिंक लोकल इन दिस केस ऑल्सो. आणि त्या भोवती हे पूर्ण आर्टिकल जे आहे ते आपल्याला वेगवेगळे एक्झाम्पल्स प्रोव्हाइड करते. सो दी बेसिक आयडिया वॉज विथ रुरल हाऊसहोल्ड्स अमॉंग दी मोस्ट वल्नरेबल टू क्लायमेट चेंज इफेक्ट्स. रुरल हाऊसहोल्ड स्पेशली कोस्टल एरियामधले जे रुरल हाऊसहोल्ड असतील दे विल बी मोस्ट वल्नरेबल टू क्लायमेट चेंज इफेक्ट्स. अँड बिकॉज ऑफ दॅट पंचायत की त्या रुरल भागामधली जी गव्हर्नमेंट आहे तर कोणती गव्हर्नमेंट आहे तर पंचायत आहे. सो लोकल गव्हर्नमेंट can play the pivotal role in taking many of the causes and consequences
ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. तर ह्याला टॅकल करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या लोकल गव्हर्नमेंट करू शकतील, असं या आर्टिकलचं एक हेडलाईन आपण म्हणू शकतो की ही हेडलाईन होती. नाउ इफ यू टॉक अबाउट दी एक्झाम्पल्स दे आर गिविंग हिअर, सो कार्बन न्यूट्रॅलिटी प्रोजेक्ट्स अक्रॉस इंडिया. सगळ्यात पहिले तर ते कार्बन न्यूट्रॅलिटी एक्झॅक्टली काय आहे, कार्बन न्यूट्रॅलिटी म्हणजे काय. तर त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की इट इज द नोशन विच टॉक्स अबाउट दी झिरो कार्बन डेव्हलपमेंट, विच टॉक्स अबाउट दी झिरो कार्बन डेव्हलपमेंट, त्याला कार्बन न्यूट्रॅलिटी आपण म्हणतोय. अँड ऑल्सो इन दॅट सेन्स दे आर टॉकिंग अबाउट नेचर कन्झर्वेशन, food, energy and seed sufficiency in the rural area and the economic development. सो कार्बन न्यूट्रॅलिटी ही फक्त असं नाही की एन्व्हायरमेंट रिलेटेड टर्म म्हणून बघितलं जाते. इट इज व्हेरी वायडर काइंड ऑफ टर्म बिकॉज इट टॉक्स अबाउट दी झिरो कार्बन डेव्हलपमेंट. कार्बन एमिशन्सला आपल्याला ड्रास्टिकली रिड्यूस करायचं आहे, बट ॲट दी सेम टाइम वी नीड टू बॅलन्स इट आउट. बिकॉज असं नाही झालं पाहिजे की वाईल रिड्युसिंग द एमिशन्स वी आर बेसिकली लॅगिंग ऑन द डिफरंट फ्रंट्स, फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक फ्रंट. त्यामुळे इथे ही जी आयडिया आहे खूप वाईडर लेवलवरती बघितली जाते. इट पुट फोर्थ द नोशन ऑफ झिरो कार्बन डेव्हलपमेंट, नेचर कन्झर्वेशन, फूड, एनर्जी अँड सीड सफिशियन्सी अँड द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आणि रिसेंटली जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या पंचायत समोर आलेल्या आहेत की ज्यांनी अशा प्रकारचे काही कामं केलेले आहेत विच आर बेसिकली इन लाईन विथ दी टार्गेट ऑफ अचिव्हिंग कार्बन न्यूट्रॅलिटी. आणि मग त्यामध्ये इथे मीनांगाडी ग्रामपंचायत जे केरळच्या वयनाड डिस्ट्रिक्टमध्ये बघायला मिळतं, ह्याला एक आपण मॉडेल म्हणून बघू शकतो, मीनांगाडी ग्रामपंचायत. मग एक्झॅक्टली ते काय केलं गेलेलं आहे, मीनांगाडी ग्रामपंचायतमध्ये काय कामं झालेलं आहे. आणि तिथून पुढे जर आपण बघितलं तर हे जे काही आपण बोलतोय, सगळ्यात पहिले आपण एक क्वेश्चन बघितला, critically analyze the role of the local governments in tackling or in achieving the target of carbon neutrality. तो प्रश्न आपण इथून ॲड्रेस करू शकतो. ॲट दी सेम टाइम इन युअर जनरल स्टडीज पेपर 4 जो एथिक्सचा पेपर, त्यामध्ये आपल्याला केस स्टडीज बघायला मिळतात. अँड वेन देर इज एनी केस स्टडी विच टॉक्स अबाउट दी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंट चॅलेंज इन एनी पर्टिक्युलर एरिया, किंवा या भागामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायची का या भागामध्ये एन्व्हायरमेंटला कन्झर्व करायचं, हा जिथे डायलेमा दिसतोय तिथे अशा प्रकारच्या जे एक्झाम्पल्स आपण बघतोय ते त्या केस स्टडीमध्ये आपल्याला वापरता येऊ शकतील. आणि त्यामुळे हे त्या अँगलने GS4च्या अँगलने पण ही बातमी जी आहे ती महत्त्वाची आहे. सो मीनांगाडीमध्ये एक्झॅक्टली असं काय चालू आहे, सगळ्यात पहिले त्यांनी एक प्रोजेक्ट चालू केलेला आहे ज्याचं नाव आहे कार्बन न्यूट्रल मीनांगाडी. कार्बन न्यूट्रल मीनांगाडी 2016 मध्ये हा प्रोजेक्ट चालू केलेला आहे. आणि यामध्ये एक्झॅक्टली एम काय आहे, टू ट्रान्सफॉर्म दी मीनांगाडी इनटू स्टेट ऑफ कार्बन न्यूट्रॅलिटी. सो तिथे कार्बन न्यूट्रॅलिटी अचीव्ह करण्यासाठी कार्बन न्यूट्रल मीनांगाडी नावाचा प्रोजेक्ट सुरू केला गेलेला आहे. अँड वेन यू टॉक अबाउट अचिव्हिंग दी कार्बन न्यूट्रॅलिटी, तुम्हाला ॲटमॉस्फिअरमध्ये जे एक्सेस कार्बन आहे ते स्टोअर करून ठेवणे गरजेचं आहे. आणि जर कार्बन स्टोअर करायचं असेल देन वी टॉक अबाउट ट्रीज. मग ट्रीज प्लांटेशन जर आपण वाढवलं या भागामध्ये, झाडांचं एक जे प्लांटेशन आहे ते जर वाढवलं तर हे टार्गेट अचीव्ह होऊ शकेल. अँड एक्झॅक्टली मीनांगाडी हॅज डन दॅट थिंग. ट्री बँकिंग नावाचा एक इनिशिएटिव्ह त्यांनी चालू केलं आहे. दिस इज द लँडमार्क स्कीम इंट्रोड्यूस्ड टू अचीव्ह दिस कार्बन न्यूट्रॅलिटी. आणि मग एक्झॅक्टली यामध्ये काय केलं गेलेलं आहे की इंटरेस्ट फ्री लोन्स प्रोव्हाइड केले जात आहेत इफ यू आर प्लांटिंग दी ट्रीज. आणि त्यामुळे एक प्रकारे इन्सेंटिव्ह लोकांना प्रोव्हाइड केला जातोय या स्कीममधून. सो इट इज दी स्कीम विच एनकरेज दी प्लांटिंग ऑफ मोअर ट्री बाय एक्सटेंडिंग इंटरेस्ट फ्री लोन्स. आणि हा एक महत्त्वाचा इनिशिएटिव्ह इथे आपल्याला बघायला मिळतो. अँड वेन यू टॉक अबाउट सच काइंड ऑफ ग्राउंड लेवल इनिशिएटिव्ह, तिथे अजून एक काय महत्त्वाचं राहते की लोकांचं इन्व्हॉल्वमेंट किती आहे, पब्लिक पार्टिसिपेशन. आणि त्यामध्ये पुढे त्यांनी जो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की या पूर्ण कामामध्ये सगळी कम्युनिटी त्यांनी इन्व्हॉल्व करून घेतलेली आहे विथ स्कूल स्टुडंट्स, यूथ, देन टेक्निकल अँड अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स. या वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सला त्यांनी असाइनमेंट यामध्ये दिलेलं आहे सो दॅट ऑल दीज सेक्शन्स आर इन्वॉल्व्ड इन द प्रोसेस ऑफ अचिव्हिंग कार्बन न्यूट्रॅलिटी इन मीनांगाडी. ऑल्सो
जे आपण सुरुवातीला बघत होतो की कार्बन न्यूट्रॅलिटीच्या आयडियामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पण महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि हा फॅक्टर इथेही लक्षात घेतला गेलेला आहे. सो इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी काय केलं जातं, सो दिस इज वन ऑफ दी थ्रस्ट एरिया इन मीनांगाडी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आणि ते LED बल्ब मॅन्युफॅक्चरिंग अँड रिलेटेड मायक्रो एंटरप्राइजेस बनवल्या गेलेल्या आहेत. मीनांगाडीमध्ये LED बल्ब मॅन्युफॅक्चरिंगचे प्लांट्स ओपन केले गेलेले आहेत अँड रिलेटेड मायक्रो एंटरप्राइजेस जे आहेत, इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड ज्या इंडस्ट्रीज असतील त्यांना पण इथे सुरू करण्यात आलेलं आहे. सो दिस इज वन ऑफ दी थ्रस्ट एरिया इन मीनांगाडी. सो मीनांगाडीचं हे एक एक्झाम्पल सगळ्यात पहिले आपल्याला दिसतंय की ज्यामध्ये कार्बन न्यूट्रॅलिटी अचीव करण्यासाठी काही कामं केले जातात. बट दिस इज नॉट दी ओनली वन. आता अजून एक एक्झाम्पल जे त्यांनी इथे इलॅबोरेट करून सांगितलेलं आहे, इट इज अबाउट दी पल्ली ग्राम पंचायत जे आहे जम्मू अँड काश्मीरमध्ये. पल्ली ग्राम पंचायत. आणि इथे बेसिकली काय केलं जातं, तर जसं मीनांगाडीमध्ये आपण बघितलं की लोकांना सेंटरला ठेवून काही कामं केलं जात आहेत, असं इथे पण आपल्याला दिसेल पीपल सेंट्रिक मॉडेल इथे फॉलो केलं जातं विथ स्पेसिफिक लोकल ॲक्टिव्हिटी. मग पल्ली ग्रामपंचायतमध्ये काय कामं होत आहेत, तर सगळ्यात पहिले क्लायमेट रेझिलियंट प्लॅन बनवला गेलेला आहे गावांसाठी. सो दे आर हॅव्हिंग दिस क्लायमेट रेझिलियंट प्लॅन वेअर विलेजर्स वेअर मेड अवेअर ऑफ द क्लायमेट चेंज मिटिगेशन फॅक्टर्स. किंवा असं काय करता येऊ शकेल की क्लायमेट चेंजचा धोका मिटिगेट करता येईल किंवा कमी करता येईल. सो त्याबद्दल लोकांना अवेअर केलं जातं. जसं की आपण म्हणू की लोकांना एनर्जी यूज जो आहे तो किती रिस्पॉन्सिबल वेमध्ये करता येईल त्याबद्दल अवेअर केलं जातं. रिड्युसिंग एनर्जी कन्झम्पशन किंवा दिवसा तुम्ही लाईट्सचा वापर जो आहे तो जर गरजेचा असेल तरच करावा. इलेक्ट्रिसिटी खूप केअरफुली वापरावी. या प्रकारच्या गोष्टींमध्ये लोकांना अवेअर केलं जातं. ऑल्सो कटिंग डाऊन ऑन द यूज ऑफ फॉसिल फ्युएल याबद्दलही लोकांना अवेअर केलं जातं. ऑल्सो वेन यू टॉक अबाउट दिस पल्ली ग्रामपंचायत, इथे बायोगॅस आणि सोलार एनर्जी, सोलार पॅनल्स यांचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. अँड इन फॅक्ट त्यांनी एक सोलार प्लांटही चालू केलेला आहे 500 किलोवॉट एनर्जी जनरेट करणारा. इट हॅज बीन इन्स्टॉल्ड टू पॉवर रफली 340 हाऊसहोल्ड्स इन दॅट एरिया. अँड दिस इज अगेन वन सिग्निफिकंट थिंग की जे बेसिकली कार्बन न्यूट्रॅलिटी अचीव करण्यासाठी एक सिग्निफिकंट स्टेप म्हणून बघितलं जातं. सो मीनांगाडी ग्रामपंचायत आणि पल्ली ग्रामपंचायत यांचं उदाहरण आपल्याला या एडिटोरियलमध्ये त्यांनी दिलेलं आहे. आणि जाता जाता त्यांनी काही एक्झाम्पल्स अजून सांगितले जे ब्रीफमध्ये ते बोलत होते. अदर एक्झाम्पल्स, दिस इज ओडानथुराई पंचायत, तामिळनाडूमधली ओडानथुराई पंचायत आहे, ज्यांनी स्वतःचं एक विंडमिल प्लांट चालू केलेलं आहे. ओन विंडमिल प्लांट, जवळपास 350 किलोवॉटचा हा विंडमिल प्लांट आहे, ज्याच्या थ्रू ते कार्बन एमिशन्स जे आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न करतात. देन यू आर हॅव्हिंग दिस टिकेकरवाडी ग्रामपंचायत महाराष्ट्रामध्ये. इट इज वेल नोन फॉर इट्स एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ बायोगॅस प्लांट्स अँड ग्रीन एनर्जी प्रोडक्शन इन दॅट एरिया. देन वन मोर एक्झाम्पल इज दिस चप्परा पडावू ग्रामपंचायत जी केरळमध्ये आहे, वन मोर इन केरळ, ज्यामध्ये त्यांनी ग्रीन आयलँड्स तिथे बनवलेले आहेत विच हॅव बीन नर्चर्ड बाय दी कम्युनिटी. ग्रीन आयलँड इन दी सेन्स इथे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण बघतोय की कार्बन न्यूट्रल मीन्स अचीव्ह करून, कार्बन न्यूट्रल मीन्सचा वापर करून आयलँड्सला तिथे चालवलं जातं, आयलँड्सला एनर्जी प्रोव्हाइड केली जाते. सो हे काही अजून एक्झाम्पल्स आपल्याला दिसतील की जे बेसिकली लोकल लेवलवरती आपल्याला कशा पद्धतीने कार्बन न्यूट्रॅलिटी अचीव्ह करता येऊ शकेल याचे काही उदाहरणं आपल्याला दिसतात. आता हा पहिला जो प्रश्न आपण बघत होतो क्रिटिकली एक्झाम आहे, तर त्यामध्ये आपण हे काही उदाहरणं इथे मेन्शन करू शकतो. अँड इन दी एंड व्हेन यू राईट दी कन्क्लुजन, तर या एडिटोरियलमध्ये एक रेडीली मेड काइंड ऑफ कन्क्लुजन त्यांनी देऊन ठेवलेलं होतं विच यू कॅन यूज इन युअर आन्सर ऑल्सो. कन्क्लुजन काय इथे त्यांनी दिलेलं आहे की इन टुडेज एज ऑफ रॅपिड टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट, in today's age of rapid technological advancement and transformation, India's rural local bodies are silently contributing their strength to ensuring the global target of carbon neutrality as envisaged in the UN Conference on Climate Change. सो इथे बोलताना त्यांनी जे सांगितलेलं आहे की UN कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंजचं पण मेन्शन त्यांनी केलेलं आहे. सो सी दी फ्लो ऑफ दिस रायटिंग की ज्यामध्ये आपल्याला
सगळ्यात पहिले तर लोकल बॉडीजचा मेन्शन झालेला दिसतोय. And in that they are also using the word global, and in that they are also adding the global framework that is related to climate change. त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो आपल्याला एक करंट सिच्युएशन जो आहे त्यावरती विचारला जातोय. अँड इन दॅट वे कन्क्लुजन पण त्या पद्धतीने जाते की आजच्या काळामध्ये ज्या पद्धतीने वेगाने टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट होत आहे त्या काळामध्ये आपण बघतोय की हे जे लोकल गव्हर्नमेंट्स आहेत ते सायलेंटली या पूर्ण एफर्ट्सला एक ताकद देण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यामध्ये आपण ग्लोबल लेवलवरती कार्बन न्यूट्रॅलिटी अचीव करू शकू. सो इन दॅट वे यू कॅन राईट दी कन्क्लुजन, जे एक बॅलन्स्ड टाईप ऑफ कन्क्लुजन आपल्याला तिथे बघता येऊ शकेल. नाउ मूव्हिंग टू दी नेक्स्ट न्यूज, इट इज अबाउट मनरेगा. आता जेव्हा आपण 2020 मध्ये फर्स्ट लॉकडाऊन जेव्हा आपण बघितलं होतं, नेशन वाईड लॉकडाऊन, त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळालं की अर्बन एरियामधून रुरल एरियामध्ये सगळ्यात सुरुवातीला मायग्रेशन झालं. जेव्हा नेशन वाईड लॉकडाऊन होतं, मेनी पीपल वेर ट्राईंग टू गो फ्रॉम देअर दी करंट प्लेस, जे अर्बन एरियामध्ये कुठे वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असेल तिथून ते त्यांच्या रुरल भागामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. आणि जे लोक तिथे जात आहेत, ऑलरेडी इन रुरल एरिया यू आर हॅव्हिंग मनरेगा स्कीम गोईंग ऑन, की ज्यामुळे तिथे एक गॅरंटीड एम्प्लॉयमेंट लोकांना मिळते. बट जर तिथे त्या रुरल भागामध्ये मायग्रेट होणारे लोक जर वाढले तर असं होऊ शकते, आणि जे झालंय की मनरेगावरती प्रेशर तिथे आलेलं आहे की किती लोक मनरेगामधून त्यांना एम्प्लॉयमेंट तुम्ही देऊ शकाल. देअर हॅज टू बी सम लिमिट. आणि त्यामुळे काही ठिकाणी असंही झालं की अर्बन मनरेगा आणावं, अशा प्रकारची एक सजेशन तिथे काही लोकांनी दिलेलं होतं. बट ही बातमी जी आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीची आहे, बिकॉज दे आर सेईंग की मनरेगा या स्कीमवरती तुम्ही किती डिपेंड राहणार. यू नीड टू रिड्यूस युअर डिपेंडन्स ऑन दी मनरेगा स्कीम. आणि मग हे करण्यासाठी काय एक्झॅक्टली करावं लागेल, हाऊ यू कॅन रिड्यूस द डिपेंडन्स, बाय गिव्हिंग स्किल टू ऑल दोज पीपल हू आर बेसिकली ट्राईंग टू गेट जॉब इन मनरेगा. आणि ही जी बातमी आहे ही बेसिकली त्या रिलेटेडच आहे की एक स्कीमही आपण बनवली यासाठी की ज्या स्कीमच्या अंडर आपण हा जो डिपेंडन्स आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करत होतो. बट हिअर सेंटर इज सेईंग दॅट स्टेट गव्हर्नमेंट्सनी या स्कीमला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड केलंच नाही. अँड बिकॉज ऑफ दॅट ही जी स्कीम आहे ही तेवढ्या चांगल्या पद्धतीने परफॉर्म करत नाही. दिस इज द इशू हिअर, दॅट स्किल ट्रेनिंग ऑफ मनरेगा वर्कर्स लॅग्स अँड सेंटर ब्लेम्स ऑन दी स्टेट्स. ही जी बातमी होती आजच्या न्यूजपेपरमध्ये. आणि इथे जर आपण म्हटलं तर फेसिंग लेस दॅन अ लुकवर्म रिस्पॉन्स टू दिस प्रोजेक्ट उन्नती. हा प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट उन्नती, विच एम्स टू रिड्यूस दी डिपेंडन्स ऑन दी मनरेगा स्कीम बाय इम्पार्टिंग स्किल ट्रेनिंग टू इट्स बेनिफिशियरी. की जे मनरेगा स्कीमचे बेनिफिशियरी आहेत त्यांना स्किल ट्रेनिंग जर प्रोव्हाइड केली तर होऊ शकते की ते अपार्ट फ्रॉम मनरेगा बाकी काही जॉब्समध्ये पण तिथे अप्लाय करू शकतील आणि त्यांना बाकी ठिकाणी जॉब मिळू शकेल. तर ही जी स्कीम आहे प्रोजेक्ट उन्नती त्याला म्हणलेलं आहे त्यांनी, कोणाच्या अंडर येते तर युनियन रूरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री. तर मिनिस्ट्रीचं इथे म्हणणं पडलं की इथे आपल्याला सध्या ह्या स्कीममध्ये जे बजेट अलोकेट होते, प्रत्येक राज्याला काही ना काहीतरी प्रमाणात बजेट तिथे अलोकेट होतं, तर आपण असं करावं की इथून पुढे हे जे बजेट अलोकेट होणार आहे ते त्या प्रमाणातच द्यावं ज्या प्रमाणामध्ये स्टेट्सचा परफॉर्मन्स या स्कीममध्ये आलं आहे. सो यू नीड टू लिंक दी बजेट अलोकेशन विथ दी परफॉर्मन्स ऑफ दी स्टेट्स, असं यामध्ये मिनिस्ट्रीचं ओपिनियन इथे बघायला मिळतं. सो दे वॉन्ट टू लिंक दी परफॉर्मन्स ऑफ स्टेट्स अंडर दी प्रोजेक्ट विथ इट्स लेबर बजेट फॉर दी नेक्स्ट फायनान्शियल इयर. So this is the news, and now let's see basics about the उन्नती प्रोजेक्ट. आता उन्नती हा प्रोजेक्ट का बरं तिथे आणलेला आहे आणि एक्झॅक्टली सध्या काय डेटा आपल्याला सांगतोय. सो सगळ्यात पहिले उन्नती लॉन्च केलं गेलेलं आहे विथ द इंटेन्शन ऑफ अपग्रेडिंग द स्किल बेस ऑफ मनरेगा वर्कर्स टू हेल्प देम ट्रान्झिशन फ्रॉम पार्शल एम्प्लॉयमेंट. बेसिकली मनरेगा, वेन यू टॉक अबाउट मनरेगा, इट इज दी पार्शल एम्प्लॉयमेंट की त्या सीझनमध्ये तुम्हाला वर्षभरात 365 दिवस आहेत त्यापैकी 100 दिवसाची गॅरंटी मिळते. बट व्हॉट अबाउट दी अदर, त्यामुळे हे पार्शल एम्प्लॉयमेंट म्हणून बघितलं जाऊ शकते. बट आता इथे लोकांचं ट्रान्झिशन करायचं आहे फ्रॉम पार्शल एम्प्लॉयमेंट टू फुल एम्प्लॉयमेंट.
आणि त्यामुळे हा स्किल बेस जो आहे तो वाढवण्यासाठी ही स्कीम आपल्याला बघायला मिळते. द एम ऑफ द प्रोजेक्ट इज टू ट्रेन दी 1 ॲडल्ट मेंबर आणि एज ग्रुप त्यांनी इथे मेन्शन केलेला आहे 18 ते 45 वर्ष. सो 18 to 45 या ग्रुपमध्ये 1 ॲडल्ट मेंबर ऑफ अ हाऊसहोल्ड दॅट हॅज कम्प्लिटेड 100 days ऑफ वर्क अंडर दी मनरेगा. किंवा कोणत्या घरामध्ये ते बोलत आहेत की मनरेगा स्कीमच्या अंडर ज्यांनी 100 दिवसाचं काम जे आहे ते कंप्लीट केलेलं आहे. सो त्या घरामधल्या 1 ॲडल्ट मेंबरला, एका ॲडल्ट मेंबरला इथे ट्रेन करण्यासाठी ही स्कीम आहे. सो ही जी डिटेल आहे ही आपल्याला प्रिलिम्समध्येही कामात येऊ शकेल. सो दिस इज अबाउट दी 18 to 45 एज ग्रुप. आता या प्रोजेक्टच्या अंडर 3 हे जे कॅन्डिडेट्स जे सिलेक्ट केले जाणार आहेत हे 3 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रोग्राम्सच्या अंडर ट्रेन केले जाणार. मग कोणते ते प्रोग्राम्स आहेत की ज्याच्या अंडर ह्या लोकांना ट्रेनिंग दिली जाईल, स्किल ट्रेनिंग दिली जाईल. तर इथे सगळ्यात पहिले ते म्हणतात की दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल योजना, या योजनेअंतर्गत लोकांना ट्रेनिंग दिली जाणार आहे. देन दी रूरल सेल्फ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट RCT and then the कृषी विज्ञान केंद्र. सो डिपेंडिंग ऑन द फील्ड इन विच यू आर बीइंग ट्रेन्ड हिअर त्यानुसार ह्या वेगवेगळ्या स्कीम्सचा वापर इथे केला जाणार आहे. टॉकिंग अबाउट दिस ग्रामीण कौशल योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल योजना, तर या योजनेमध्ये आपण बघतोय की इट इज बेसिकली अ प्लेसमेंट लिंक्ड प्रोग्राम की ज्यामुळे आपल्याला इथे जे मनरेगामध्ये जे वर्कर्स आहेत त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी इथून मदत होऊ शकते. So this is placement linked program in which 70% of the trained candidates have to be compulsorily employed. म्हणजे ज्यांना या योजनेअंतर्गत ट्रेनिंग दिली जाते त्यांच्यापैकी 70% जे आहेत त्यांना कंपल्सरीली एम्प्लॉयमेंट देणं गरजेचं आहे विथ मिनिमम सॅलरी. मिनिमम सॅलरी मेन्शन केलेली आहे. मिनिमम सॅलरी ऑफ ₹6,000 पर मंथ एवढी मिनिमम सॅलरी ह्या स्कीमच्या अंडर ज्यांना ट्रेनिंग मिळणार आहे त्यांना भेटली पाहिजे असं स्पेसिफिकली मेन्शन देखील झालेलं आहे. बट नाऊ टॉकिंग अबाउट दी करंट डेटा, 2020मध्ये ही स्कीम आलेली होती, 2022 चालू आहे, 2 वर्षामध्ये काय परिस्थिती आहे. सो विथ द इन्सेप्शन इन 2020 जस्ट अ लिटल ओव्हर 25,000 पर्सन्स हॅव बीन ट्रेन्ड. फक्त 25,000 जवळपास लोक जे आहेत त्यांना ट्रेनिंग मिळालेली आहे अंडर दिस प्रोजेक्ट, फॉलिंग फार शॉर्ट ऑफ इट्स टार्गेट ऑफ 2 लाख. म्हणजे 2 लाख लोकांना ट्रेन करायचं होतं, 25,000 रफली लोकांना ट्रेनिंग मिळालेलं आहे. द प्रोजेक्ट वॉज स्लेटेड टू बी कम्प्लिटेड दिस इयर ओनली. प्रोजेक्ट आता संपणार होता मार्च 2022मध्ये, बट आता याला 2 वर्ष अजून एक्सटेंड केलं गेलेलं आहे प्रोजेक्ट उन्नतीला. ऑल्सो इन 2021-22 कारण 2020मध्ये चालू झाला, पॅन्डेमिक आलं, त्यामुळे होऊ शकते की लॅग झालेलं आहे आणि त्यामुळे हे 2 वर्ष अजून इथे एक्सटेंड केलं गेलेलं आहे. बट दी डेटा इज अगेन क्वाईट सिरियस वन की त्यामध्ये अजून काम करण्याची गरज आहे. कारण 2021-22मध्ये जर आपण म्हटलं की एलिजिबल किती लोक होते तर 59 लाख लोक होते, बट ओनली 12,577 पर्सन्स वेअर ट्रेन्ड. आणि त्यामुळे हा एक क्रिटिकल मुद्दा आपल्याला इथे बघायला मिळतोय. आता ह्याला कुठे वापरता येऊ शकेल? इन GS पेपर 3 यू आर हॅव्हिंग टॉपिक, इट इज अबाउट दी एम्प्लॉयमेंट. सो GS 3मध्ये एम्प्लॉयमेंट टॉपिकमध्ये हे कव्हर होऊ शकेल. ऑल्सो इन GS 2 देर इज वन टॉपिक कॉल्ड परफॉर्मन्स ऑफ व्हेरियस गव्हर्नमेंट स्कीम्स. तर GS 2मध्ये गव्हर्नमेंट स्कीम्सच्या परफॉर्मन्समध्ये पण आपल्याला याला बघता येऊ शकेल. And now the last one from this section, India and UAE talks about the food security cooperation. इंडिया आणि UAE यांचं फूड सिक्युरिटी कॉपरेशन बद्दल एक्झॅक्टली काय बोलणं झालेलं आहे. सो त्याबद्दल हे आर्टिकल आपल्याला ही जी बातमी आहे ती बघायला मिळते. सो इंडिया अँड UAE आर गोईंग अहेड विथ द फूड सिक्युरिटी कॉपरेशन. अँड वेन यू टॉक अबाउट इंडिया अँड UAE, दीज 2 आर पार्ट ऑफ वन इम्पॉर्टंट ग्रुपिंग ज्याचं नाव आहे I2U2. I2U2 त्या ग्रुपिंगचं नाव आहे. सो अंडर दिस I2U2 बोथ आर गोईंग अहेड विथ दी फूड सिक्युरिटी कॉपरेशन. मग I2U2 हे जे आपण म्हणले की वेस्ट एशियन क्वाड म्हणून त्याला बघितलं जातं, ज्यामध्ये अजून 2 कोणत्या कंट्रीज आहेत तर इस्रायल आणि US. सो I2 म्हणजे इंडिया, इस्रायल आणि U2 म्हणजे
UAE आणि US. सो हे 4 कंट्रीजचा हा ग्रुप आहे, ज्याला वेस्ट एशियन क्वाड म्हणून पण बघितलं जातं. नाउ ऑन दिस ऑकेजन जेव्हा ही चर्चा चालू होती फूड सिक्युरिटी कोऑपरेशनवरती, दोन्ही साईडनी एका गोष्टीची दखल घेतलेली आहे की आपण जो कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट जी केलेली आहे त्यानंतर आपल्या दोघांच्या रिलेशन्समध्ये, इकॉनॉमिक रिलेशन्समध्ये आपल्याला फरक बघायला मिळालेला आहे, असं त्यांनी दोघांनीही इथे बेसिकली या गोष्टीची दखल देखील घेतलेली. सो दी पॉइंट इज दॅट वी आर हॅव्हिंग कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट विथ UAE. सो इंडिया UAEची अशी प्रकारची ॲग्रीमेंट आहे. नाउ वेन यू टॉक अबाउट दी डेटा, कारण ते म्हणतायत की आपले जे रिलेशन्स आहेत ते इम्प्रूव्ह झालेले आहेत, तर मग डेटा काय सांगतो आपल्याला, तर सगळ्यात पहिले जर आपण बघितलं तर इंडियाचे जे एक्सपोर्ट्स आहेत UAEला जे एक्सपोर्ट आपण केलेले आहेत बिटवीन एप्रिल टू सप्टेंबर 2022 वेअर अबाउट 16 billion US dollar, $16 billion US dollar, which was an increase of 24% to year, while India's imports also increased. मग इथे झालेलं असं आहे की इंडियाचे एक्सपोर्ट्सही वाढलेले आहेत, इंडियाचे इम्पोर्ट देखील वाढलेले आहेत. सो इट इज लाईक अ विन विन सिच्युएशन फॉर बोथ. सो while India's imports also increased by 8% to reach the 28.4 billion US dollar in the same period. सो हा डेटा जो आहे तो मिनिस्ट्रीने रिलीज केलेला होता की दोघांचेही, आता नंबर्स जरी आपल्याला लक्षात नाही राहिले तरी मुद्दा असा आहे की आफ्टर दिस ॲग्रीमेंट आपले जे एक्सपोर्ट्स आहेत UAEला जे एक्सपोर्ट आपण केलेले आहेत, ॲट दी सेम टाईम आपले जे इम्पोर्ट्स आहेत UAE सोबतचे दोन्हीही आपल्याला वाढताना दिसत आहेत. नाउ लेट्स टॉक अबाउट दी I2U2 देन. I2U2 ज्याला वेस्ट एशियन क्वाड म्हणलं जातं, यामध्ये कोण आहे, इंडिया, इस्रायल, UAE अँड US. आणि यांना काय म्हणलं जाते, दे आर रेफर्ड टू ॲज वेस्ट एशियन स्क्वॉड. मग आता हाही प्रश्न येऊ शकतो की कोणी हे नाव दिलेलं होतं वेस्ट एशियन स्क्वॉड. दिस वॉज गिवन बाय अहमद अल्बान्ना हू वॉज ॲम्बॅसेडर ऑफ UAE टू इंडिया. त्यांनी हे नाव दिलेलं होतं वेस्ट एशियन स्क्वॉड. आता इथे जर आपण बघितलं तर आपल्याला इथे इस्रायल दिसतंय आणि UAE दिसतंय. आता या दोघांमध्ये जर आपण बघितलं तर ह्या आधी हे जे डिप्लोमॅटिक टाईज आहेत ते नॉर्मल लेवलवरती नव्हते. दे वेर नॉट हॅव्हिंग नॉर्मल डिप्लोमॅटिक टाईज, इस्रायल अँड UAE. बट त्यानंतर आपण बघतो की लास्ट टू लास्ट इयर आपल्याला अब्राहम अकॉर्ड्स बघायला मिळाले. अब्राहम अकॉर्ड्स. सो अब्राहम अकॉर्ड्समध्ये आपण बघतोय थ्रू दिस अब्राहम अकॉर्ड्स हे जे इस्रायल आणि UAE आहे या दोघांनी आपले जे डिप्लोमॅटिक रिलेशन्स आहेत ते नॉर्मलाइज केलेले होते. अँड आफ्टर दॅट यू कॅन सी देअर एंट्री इन टू दिस एंटायर ग्रुपिंग. सो I2U2 हा एक महत्त्वाचा ग्रुप आपल्याला इथे बघायला मिळतो. आणि इथे त्यांचं एम जर आपण बघितलं, व्हॉट इज द एम, दॅट टू डिस्कस द कॉमन एरियाज ऑफ म्युच्युअल इंटरेस्ट, जे या चारही कंट्रीजचे म्युच्युअल इंटरेस्टचे जे कॉमन एरियाज असतील, टू स्ट्रेंथन द इकॉनॉमिक पार्टनरशिप इन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट इन आवर रिस्पेक्टिव्ह रिजन्स अँड बियॉन्ड. की आपल्या भागामध्ये जसं आपण म्हटलं की इस्रायल, UAE, US अँड देन इंडिया या वेगवेगळ्या देशांमध्ये कशा पद्धतीने आपल्याला ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंटला बूस्ट करता येईल त्यासाठी इथे डिस्कशन होणार आहे ऑन दी कॉमन एरियाज ऑफ म्युच्युअल इंटरेस्ट. आणि एक जर आपण बघितलं तर I2U2 ग्रुपिंगचं अजून एक वैशिष्ट्य काय आहे, दे टॉक अबाउट दी रोल ऑफ प्रायव्हेट सेक्टर इन ऑल दीज कंट्रीज. इवन आत्ता जेव्हा आपण फूड सिक्युरिटी कॉपरेशनबद्दल बोलतोय इंडिया आणि UAEच्या, त्यामध्ये आपण बघू शकतो की UAE मधल्या प्रायव्हेट कंपनीजला इथे इन्व्हॉल्व्ह करून घेतलं जातं इन ऑर्डर टू एन्श्युअर दी फूड सिक्युरिटी कॉपरेशन बिटवीन टू कंट्रीज. सो दिस इज वन इम्पॉर्टंट थिंग अबाउट I2U2. ते प्रायव्हेट सेक्टरबद्दल बोलतात यामध्ये. अँड बिकॉज ऑफ दॅट दिस न्यूज इज ऑल्सो सिग्निफिकंट. आता हे कुठे वापरलं जाऊ शकेल तर GS2 मध्ये, इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये आपल्याला बघायला मिळेल. इंडिया अँड वेस्ट एशिया यांचे रिलेशन्स किंवा इंडिया आणि UAE यांचे रिलेशन्स याबद्दल एखादा प्रश्न विचारला जाऊ शकेल. ॲट दी सेम टाईम प्रिलिम्समध्ये I2U2 बद्दल प्रश्न एक्सपेक्टेड आहे. सो these are some of the important news that we are having in today's newspaper. आणि सुरुवातीला जे आपण प्रश्न बघितलेले आहेत
त्या प्रश्नांना तुम्ही लिहूनही बघू शकता, सो दॅट यू कॅन गेस, यू कॅन बेसिकली चेक की एक्झॅक्टली तुम्ही जे बघताय त्याला तुम्ही कसं वापरू शकता तुमच्या आन्सर्समध्ये, बिकॉज दॅट इज दी अल्टिमेट थिंग. सो इथपर्यंत आपण आजच्या न्यूजपेपरमधले काही महत्त्वाच्या बातम्या बघितल्या. आपल्या पुढच्या सेशनमध्ये अशाच काही बातम्या घेऊन आपण पुन्हा भेटू. थँक्यू.